रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। जेवणाच्या ताटामध्ये अशी चटपटीत हिरवी मिरची असेल ना तर 2 घास जास्त खाल्ल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत। एकदा करा आणि 15 दिवस आरामात खा। अशी ही मिरची चवीला सुद्धा अप्रतिम लागते। चला करूया मसाला मिरची। चटपटीत मसाला मिरची करण्यासाठी आपल्याला इथे मिरच्या घ्यायच्या आहेत। तर इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या घेताना आपल्याला पोपटी रंगाच्या ज्या कमी तिखटवाल्या असतात ना त्या मिरच्या इथे वापरायच्या आहेत। एकदम डार्क रंगामध्ये ज्या मिरच्या असतात त्या फार जास्त तिखट असतात। जर तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता। तर मिरच्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर याची देठं जी असतात ना ती काढायची आहेत आणि मधोमध आपल्याला अशा पद्धतीने ही चीर देऊन घ्यायची आहे। तर मधोमध आपल्याला अशा पद्धतीने चीर द्यायची आहे। यामधील बीज जर तुम्ही नाही काढलात तरी चालेल, कारण की आपण कोवळ्या मिरच्यांचाच वापर इथे आपण केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण मिरच्यासुद्धा कमी तिखटवाल्याच घेतल्यात, त्यामुळे याच्यातली बी काढायची गरज लागत नाही। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या अशा मधोमध चीर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत। तर मसाल्यासाठी आपल्याला खूप जास्त सामानाचीसुद्धा गरज लागणार नाही। तर इथे आपण फक्त हळद आणि मीठच घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला लसूणसुद्धा लागणार आहे। तर मिरच्यामध्ये भरण्यासाठी आपण हा मसाला तयार करणार आहोत। तर त्याचबरोबर इथे मी 2 छोटे चमचे हळद घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा मीठ घ्यायचं आहे। हे साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी 10 ते 12 लसूण छान ठेचून घेतलेले आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। छान असे ठेचल्यामुळे लसूण आपली खूप बारीक होते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लसूण किसूनसुद्धा घेऊ शकता। आता आपल्याला हा मसाला ह्या मिरच्यांमध्ये भरायचा आहे। बघा छान असं मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं। बघा एक सांगायचं राहूनच गेलं, या मिरच्या ज्यावेळेस आपण चीर देतो ना त्यावेळेस मी या मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ भरून घेतलं होतं, त्यामुळे चवीलासुद्धा ह्या मिरच्या खूप जास्त टेस्टी लागतात। तर मी ते व्हिडिओ शूट केला होता पण तो स्किप झालेला आहे माझ्याकडून, त्यामुळे मिरच्यांना मीठ भरताना मला नाही दाखवता आलं, पण तुम्ही जरूर घालायचं आहे। ज्यावेळेस आपण चीर देतो ना त्यावेळेस आपल्याला थोडंसं मीठसुद्धा जोडायचं आहे, त्यामुळे ह्या मिरच्या आणखीन जास्त चटपटीत लागतात। तर आपण अशाच पद्धतीने सगळ्या ह्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकताय। बघा जर मसाला उरला असेल तो आपल्याला नंतर या मिरच्यांवरती घालायचा आहे। तर त्याचबरोबर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि नंतरच आपल्याला ह्या मिरच्या याच्यामध्ये घालायच्या आहेत। छान असं तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत आणि 2-3 मिनटं ह्याला छान परतल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, त्यामुळे मिरच्या पटकन फ्राय होतात, छान अशा मुरल्या जातात। तर आपण याच्यावरती आता 5 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे, त्यामुळे मिरच्या आपल्या पटकन तयार होतील। तर तुम्ही इथे बघू शकताय। बघा 5 मिनटे तर झालेली आहेत आणि इथे मिरच्यासुद्धा आपल्या इथे तयार झालेल्या आहेत। तर आणखीन आपल्याला याला 2-3 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत आणि त्याआधी आपण ठेचलेला लसूण पुन्हा घालणार आहोत। तर इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या पुन्हा ठेचून घातलेल्या आहेत। मला ह्या स्पेशली खूप आवडतात ह्या मिरच्या, चवीलासुद्धा एक नंबर लागतात। भाजी तरी नसेल ना आवडीची किंवा असली काय नाही नसली काय तरीसुद्धा तुम्ही या मिरच्यांसोबत खाऊ शकता, इतक्या भारी लागतात। तर आता मिरच्यासुद्धा आपल्या इथे झालेल्या आहेत। आता या मिरच्यांमध्ये आपल्याला आणखीन जास्त चटपटीत लागण्यासाठी आपल्याला याच्यावरती लिंबू घालायचं आहे। लिंबू घातल्यामुळे ना चटपटीतपणाचा आणखीन जास्त वाढतो आणि चवीलासुद्धा मस्त लागतात। तर तुम्ही ते बघू शकता। बघा अशा पद्धतीने आपल्याला या मिरच्या तयार करून घ्यायच्या आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा रस घालायचा आहे। तर लिंबाचा रस इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। तर इथे माझ्याकडे लिंबूसुद्धा खूप मोठ्या साईजमध्ये होता, त्यामुळे मी ते फक्त अर्धाच लिंबू इथे वापरलेला आहे। जर तुमच्याकडे छोट्या साईजमध्ये जर असेल तर पूर्ण लिंबू वापरलात ना तरी देखील चालेल। आता पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी एकदम चटपटीत मसाला मिरची खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे। कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये ही मसाला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।